हाय भावांनो, आता मी चाललो मंदिरावर. आता वरून अक्षय एकूण चावी घेतो एकदा गाडीची, मला कॉल करून येईल तो म्हणे माझी गाडी घेऊन जा. ठीक आहे, नाही तर मी चाललो होतो रिक्षानं. पाहू आता येतो का नाही तर मग आपल्या रिक्षा करून जावं लागेल. येईल माझ्या अंदाजानं, त्याला कॉल वगैरे करतो खाली टाकायला आता. तर बघू शकता भावांनो, आपण आता सध्या धायरी रोडवर आहे. अक्षयनं दिली गाडी, आता मी गाडी घेऊन चाललो बघा. आता इथून आपल्याला जायचं मंदिरावर. मंदिरावर गेल्यावर डायरेक्ट तुम्हाला दाखवतो शकता भावांनो. आपण होतो गाडीवरून आता नेमकंच उतरलो. अक्षयनं आपल्याला गाडी दिली होती. आता हे आपण श्री काल भैरवनाथ मंदिराजवळ आलेलो आहे. आता तुम्हाला दाखवतो मी पार्किंग. सॉरी मंदिराचं नाव सुचलं. धायरेश्वर मंदिरावर आपण आलेलो आहे. आपण सध्या पार्किंगमध्ये होतो. आता तुम्हाला दाखवतो. गेटमधून एंटर होतो. बघू शकता जबरदस्त असं हे केलेलं आहे. बघू शकता बघा. या मंदिरावर आपण आता आलेलो आहे. आज देवाच्या पाया पडायला जाऊ, कंटेंट वगैरे बनवू. सगळ्यात भारी जसा दिसेल तसा. बघा किती सुंदर असं मंदिर आहे. तर माणसं बसलेली आहेत वगैरे. चला आपण आता एकदा शूज उतारून घेऊ. शूज काढून घेऊ. एक मिनिट, शूज काढून बघू शकता. आपण घेतले कासवाचे दर्शन. जय श्री बाबा. हे बघा सुंदर असं बारीकसं दुकान. आता आपण एंटर होतोय. आता या पायऱ्या आहेत. पायऱ्यानं आपण वरी चाललो सध्या. वाटलं होतं अक्षय गाडी देईल, पण अक्षयने गाडी दिली. म्हणून म्हणलं चला गाडीनं पटकन जाऊ. हो भाई, पायऱ्या लई गरम आहेत. पाय बघू शकता तुम्ही किती वाजताच्या. पाय खूपच गरम आहेत पायऱ्या. मंदिरामधून एंटर केलंय. बघू शकता. बापरे, लोक दर्शनासाठी आलेले आहेत. हे बघू हे पाहिले बाजू राहिले पण गरम. गरम पाय बाजू. चला कोणत्याही मंदिरात आपण आलो होतो पहिल्यांदा स्टार्टिंगला पाय धुणे ही परंपरा आहे. आपण पण पाय धुऊ तेव्हा. चालू केली. जरा असं पाणी पायावर घेतलं. थोडंसं हात धुऊ. तुझा हात पण धुऊ. थोडंसं सावलीत उभं राहू. थोडं मंदिराचे हे जी हे सुंदरता ती कॅप्चर करू. बापरे बाप, खूपच सुंदर आहे. खूपच म्हणून म्हणलं चला धायरेश्वरचं एक कंटेंट घेऊ. बोला ना सर. वॉशरूम तर मला माहिती नाही, कारण मी पण नवीन आहे. बघू शकता त्या दादांना वॉशरूम बघायचं होतं. मी पण नवीन आहे, ते पण नवीन आहेत वाटते. नाही, आपण आता दर्शन घेतलं. मोबाईलची परवानगी नव्हती तरी पण आपण थोडासा व्हिडिओ काढला, कारण सिक्युरिटी गार्ड बाजूलाच उभा होता. मी लिस्ट घेतली व्हिडिओसाठी. आता एक गोल फेरा मारतो आपल्या याच्यानुसार. आता चाललो मी पुढं. श्री धायरेश्वर महादेव संस्थान मंदिराच्या परिसरात नारळ फोडून आहे. डिकमाळी म्हणतात त्याला. नंदी. जय श्री नंदी बाबा. खूप जेणेकरून इथं सर्वांना असं करमेल असं ठिकाण. झाड पण बघा किती दाट झाडं आहेत. रम्य वातावरण असं खूप.
परवानगी नाही आहे, तरी पण आपण आलेलो आहे. मंदिराची ते म्हणले व्हिडिओ नको काढू, पण मी आलो व्हिडिओसाठी. सध्या म्हणतात व्हिडिओ नको काढू, असं कसं होणार भावांनो. मला व्हिडिओ काढणं गरजेचं. बघू शकता किती सुंदर असं मंदिर आहे, खूपच सुंदर आहे. तर बाबाकडनं आपण एक रुद्राक्ष घेतला होता गळ्यात घालायसाठी. बघू शकता बाबाचं मस्त छोटंसं एक दुकान आहे, त्यांनी दिला बघा. हा वाला, हा घेऊ का बाबा? हा वाला, हा. किती सुंदर सुंदर फोटो आहेत बघा. श्री संत गजानन महाराज, महादेव, श्रीकृष्ण. बाबा रुद्राक्ष काढताय, त्याच्यातून एक रुद्राक्ष घेतोय आपण आता गळ्यात घालायला. कारण मंदिराची सुंदरता सगळ्यांना दिसावी म्हणून आणला. सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तसे सगळेजण यूज करतात फोन, असं नाही की कोणी करत नाही, तसं आपण पण करतोय. मंदिराची सुंदरता दाखवतो. श्री धायरेश्वर मंदिरात किती सुंदर असे लोक स्थान करतात. बघू शकता सुंदर असं मंदिर, सगळ्या गोष्टी. चला आता तुम्हाला आता टिक 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 टिक. पाय साहेब किती गरम आहे ना बघा. एवढ्या उन्हात मी चालतोय कारण पाय एवढे भाजताय ना साहेब, मी जोरात पाय भाजताय, एवढी गरम आहे. पण आणि इथे एक मंत्र लावलेला आहे महादेवांचा, श्री ओम नमः शिवाय चा मंत्र आहे. हे बघू शकता. बापरे, बघा किती मोठा परिसर आहे, सुंदर आहे. सगळ्या गोष्टी, झाडांची व्यवस्था, सगळ्या गोष्टी. 4 जण येतात, एन्जॉय करताय. बघू शकता. चला आता तिकडचा थोडासा परिसर घेतो. आणि साईडला बघू शकता मोठमोठ्या बिल्डिंग आहेत. मंदिराची जे बांधकाम झालेलं आहे खूपच छान झालेलं आहे. बघा साईडला रोड आहे, लांबपर्यंत सगळ्या गोष्टी. चला आता थोडं वरती जाऊ आपण. वरचा स्पेस दाखवतो थोडा. पाय वाजता त्याच्यामुळे मी आता थोडा परत जाणार, कारण खूप गरम झालेली आहे. इथं पाय पडू आपण. श्री दत्तगुरु बघू शकता. जय श्री दत्तगुरु. एकदा चक्कर मारून येऊ. गोल राऊंड कसं असते, असं असते ना आय थिंक. डावी पण उजवीकडे असते. हां, मला श्री स्वामी समर्थ दत्त प्रतिष्ठान आहे ते बघू. पहिले जाऊ कारण लेट गरम आहे. आता तुम्हाला मी दाखवतो साईडचा व्ह्यू. एक सगळ्यात भारी गोष्ट आहे इथं, जे की बघा तुम्ही. आता तुम्हाला दाखव. प्रिया घाट पण येतं. त्यानंतर आता इथं आपण रोड क्रॉस करून महादेवाच्या मूर्तीकडे जाणार. मूर्ती बघू शकता तुम्ही, किती सुंदर अशी मूर्ती आहे. पुन्हा एंटर करू आता प्रिया घाटमधून. एंटर करू. एंटर. बघू शकता किती सुंदर सुंदर असं वातावरण आहे, खूपच सुंदर असेल. आता आपण जाणार एका मूर्ती पाया पडायला. मूर्ती दाखवतो तुम्हाला, किती सुंदर अशी मूर्ती आहे महादेवांची. हे बघा, आपण आलो आता महादेवाच्या मूर्तीकडे.
तर काही मित्र आहेत आपले फोटोशूट करताय.